नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रवेश शुल्काच्या नावाने उकळपट्टी सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत क्लार्कच्या 400 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी बँकेने तशी जाहिरातही सोडली आहे. या पदासाठी बँकेने इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्याकडे ऑनलाईन अर्ज मागितलेत. मात्र या परीक्षेचे शुल्क तब्बल 2000 रुपये आकारण्यात आलंय. हे प्रवेश शुल्क आहे की उकळपट्टी आहे असा प्रश्न पडतोय. याबाबत आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता सदरचा निर्णय आमच्या बोर्डाने घेतलाय. परीक्षेसाठी येणारा खर्च गृहीत धरून आम्ही सदरचे शुल्क आकारले आहे. आम्ही तुम्हाला रुपयाचा हिशोब देऊ शकत नाही असं आकडबाज उत्तर बँकेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी दिलंय. हे प्रवेश शुल्क नव्हे तर या परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांच्या खिशावर मारलेला हा डल्ला आहे. एमपीएससीचे प्रवेश शुल्क 500 रुपये असते. केंद्रीय परीक्षांचे 100 रुपये शुल्क असते. तसेच इतर बँकांचे प्रवेश शुल्क 100 ते 1000 रुपये पर्यंत असते. असे असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने आकारलेले शुल्क अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांची लूटमार करणारे आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळ तीव्र झालाय. चाऱ्याची पाण्याची समस्या तीव्र होते. राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोफत पासेसची सोय केली. अशा स्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने आकारलेले शुल्क अव्वाच्या सव्वा आहे. ही परीक्षा फी आहे की भुर्दंड आहे असे वाटावे असे शुल्क आकारले. सदरचे शुल्क अन्यायकारक असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एका बाजूला 400 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असले तरी एका जागेसाठी 15 लाखाचा दर निघाल्याची चर्चाही ऐकू येते. आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 400 जागांसाठी लिपिक या पदाच्या जागा सुटलेल्या आहेत. त्याचा 3D 2000 रुपये आहे. तरी हा सर्व मुलांना फारच अन्यायकारक वाटत आहे. कारण सर्व जे स्पर्धा परीक्षा करणारे मुले हे गरीब कुटुंबातून होतकरू कुटुंबातून आलेले असतात. त्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की यांचा काहीतरी सहानुभूतीपूर्वक विचार करून, जसं रेल्वे आपली एक्झाम घेताना 500 रुपयेपर्यंत फी आकारते आणि त्यातील 400 रुपये रिफंडेबल करते, परतावा आपला परत करते. तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा 2000 रुपये ही फार मोठी रक्कम आहे. त्यात काहीतरी थोडाफार परतावा देण्याबद्दल विचार करावा. मी तर नमूद करतो की जिल्हा मध्यवर्ती बँक 2000 रुपये एवढी फी आकारत असून ती ना परतावा स्वरूपाची आहे. म्हणून आमची विद्यार्थ्यांची मागणी आहे की यामध्ये सहानुभूतीपूर्वक काहीतरी विचार करावा. आत्ता नुकतेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 400 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितले की 2000 रुपये फी आहे. परंतु आम्ही एमपीएससी करणारे विद्यार्थी एवढे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत की आम्ही 200 रुपये भरू शकत नाही. तरी माझी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला विनंती आहे की कृपया त्यांनी फी कमी करावी. एमपीएससी यूपीएससी क्लासेसमधून किंवा परीक्षेमधून मोठमोठे अधिकारी निवडले जातात. सध्या DCCचे फॉर्म सुटलेले आहेत आणि त्याची जी फी आहे ती 2000 इतकी आहे. तर आपण विद्यार्थ्यांच्याकडून जाणून घेऊयात जे एमपीएससीचा यूपीएससीचा अभ्यास करतात. ही फी जरा जास्तच आहे का? सलीम शिकलगार. जर ही फी आता जी काय आहे DCCची, तर त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? ही अन्यायकारक फी आहे? हो, खरोखरच अन्यायकारक आहे. कारण अगदी UPSC परीक्षेपासून बघितलं तर कुठल्याही परीक्षेची एवढी 2000 रुपये फी नाही. UPSCसुद्धा 200 रुपये फक्त फी आहे. त्यापेक्षा ही 2000 रुपये कितीतरी पटीने जास्त आहे. नंतर MPSCची 500 रुपये फी आहे आणि त्यामध्ये कास्टला 273 रुपये असते. ही 2000 म्हणजे कुठल्याच पटीत बसत नाही. शासनाने यावरती विचार करायला नक्कीच केला पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातल्या सर्व पक्षीयांची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत तर भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या सगळ्याच पक्षाचे नेते यात आहेत. पक्षापेक्षा जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी बँकेची सत्ता सोयीस्कर वाटून घेतलेली दिसतीये. सर्व संचालक स्वतःला शेतकऱ्याची पोरं म्हणून घेत आहेत. मग शेतकऱ्याच्याच पोरांनी नोकरीसाठी बँकेकडे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच पोरांचा विचार केलाय की नाही असा प्रश्न पडतोय. बेकारीने त्रस्त असणारी गोरगरिबांची पोरं इतकी प्रवेश शुल्क भरू शकतात का असा प्रश्न संचालक मंडळाला पडला नाही का? सत्तेच्या स्पर्शाने हाय प्रोफाईल झालेल्या या नेते मंडळीच्या सामान्य माणसाशी असणारी नाळच तुटली आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. यात सर्व संचालक मंडळाने सदरचे शुल्क आकारल्याचे बँकेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी सांगितले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.